नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर बाजारामध्ये कोथिंबीर मिळते। कोथिंबीर खूप छान टवटवीत हिरवीगार अशी मिळते। तर कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी। कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच करतो, पण आज मी तुम्हाला एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे। तो पचायलाही हलका असेल आणि पौष्टिक सुद्धा असेल आणि खमंग सुद्धा असेल। तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे। बऱ्याच वेळा तुम्ही या अगोदर कोथिंबीर वडीच्या खूप रेसिपी पाहिल्या असतील, पण आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि पचायलाही अगदी हलके असे कोथिंबीर वडे कसे करायचे ते दाखवणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की कोथिंबीर वडी करताना त्यामध्ये आपण फक्त बेसन पिठाचा वापर करतो। तर बेसन पिठामुळे जे आपल्या घरामध्ये वयस्कर लोक आहेत त्यांना पचायला ती जड जाते। तर या कोथिंबीर वड्यामध्ये मी ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे वडे पौष्टिक तर होतात पण खमंग आणि पचायला सुद्धा एकदम हलके फुलके होतात। तुम्हाला जेवढी हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता। कोथिंबीर वडी खायला खमंगच लागते, त्यामुळे आपण किती खातो याचं भान आपल्याला राहत नाही आणि नंतर ते पचायला मात्र जड जातात। मस्त रेसिपी आहे, सोपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात हे वडे तुम्ही तयार करू शकता। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीरचे वडे करण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। एक जुडी म्हणजेच मोठी एक पेंडी, त्याला भेळा असं म्हणतात। तर इथे ही कोथिंबीर मी छान निवडून घेतली, नंतर धुवून घेतली आणि थोडीशी सुकवून कपड्यावरती घालून सुकवून घेतली आणि नंतर मी चिरून घेतलेली आहे। यातलं पूर्ण पाणी निथळून गेलंय, तुम्ही पाहू शकता। एकदम कोरडी कोरडी अशी कोथिंबीर झालेली आहे आणि कोथिंबीर नेहमी घेताना अशी छान हिरवीगार घ्या, म्हणजे वडे सुद्धा आपले छान मस्त होतात, चविष्ट होतात। त्याचबरोबर दिसायला सुद्धा ते सुंदर दिसतात। तर इथे साधारण 2 वाट्या एवढी कोथिंबीर झालेली आहे। तर 2 वाट्या कोथिंबीरीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसनचं पीठ, 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय। ठेचा थोडासा आरळ बोबडा म्हणजे जाडसर वाटून घ्यायचा, म्हणजे वड्यांमध्ये छान चविष्ट लागते। तर हिरव्या मिरच्या मी 5-6 घेतल्यात, तिखट मिरच्या आहेत तुमच्या आवडीनुसार, किंवा काही मिरच्या तिखट असतात तर काही मिरच्या कमी तिखट असतात, त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे मळण्यासाठी पाणी आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे। तर आता प्रथम आपण हे पीठ मळून घेऊया। प्रथम एका भांड्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर वडे करण्यासाठी किंवा वडी करण्यासाठी एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे छान असं एकजीव त्याचं पीठ तयार होतं। त्यासाठी बारीक चिरून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्येच आपण ही मिरचीचा ठेचा घालून घेऊया, त्याचबरोबर ज्वारीचं पीठ घालून घेऊया, बेसनचं पीठ घालूया, थोडीशी हळद घालूया। हळदीमुळे रंग खूप छान येतो वड्यांना, म्हणून घालायची। चवीनुसार मीठ घालूया, साधारण छोटा 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे। यातले 1 चमचा तीळ घालूया आणि 1 चमचा आपण वरून लावण्यासाठी ठेवूया। अर्धा चमचा जिरं घालूया। जिरं तुम्हाला अख्खं घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा तयार करत असताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं वाटून घेऊ शकता। यामध्ये आता ओवा घालूया, ओवा हातावरती थोडासा चोळून घालूया। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपण मळून घेऊया। सुरुवातीला कोथिंबीरमध्ये असं चोळून चोळून हे पीठ थोडंसं ओलसर होतं, त्यामुळे डायरेक्ट लगेच पाणी घालू नका। थोडंसं असं हाताने दाबून मिक्स करून घ्या आणि नंतर पाणी घाला, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो, नाहीतर सैलसर असं हे पीठ होईल। आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यामुळे
घट्ट गोळा याचा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया। तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट सुद्धा यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आज मी वडे तुम्हाला करून दाखवते आहे, तर याच पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी सुद्धा बनवू शकता। याच पिठापासून तुम्ही वडी सुद्धा तयार करू शकता। तर वडी बनवायच्या सुद्धा खूप साऱ्या पद्धती आहेत। वाफवून वडी बनवू शकता किंवा डायरेक्ट तळून बनवू शकता। तर आज आपण हे वडे न वाफवता डायरेक्ट तळून घेणार आहोत। तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 10 मिनिटे आपण हे पीठ असंच बाजूला ठेवूया आणि भिजवून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण याचे वडे तयार करून घेऊया। तर यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे एकदम खमंग आणि खुसखुशीत आपले वडे तयार होणार आहेत। इथे मी 2 वाट्या कोथिंबीरीपासून वडे बनवते आहे। तुम्हाला जर जास्त वडे बनवायचे असतील तर तुम्ही यापेक्षा जास्त कोथिंबीर आणि पिठाचं प्रमाण सुद्धा जास्तीचं घेऊन वडे तयार करू शकता। तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही कोथिंबीर किंवा बाकीचं साहित्य वापरू शकता। याच्यावरून थोडेसे असे तिळ लावून घेऊया, म्हणजे वडे दिसायला सुंदर दिसतात। आणि तिळामुळे या वड्यांना चव सुद्धा खूप छान येते। अशा पद्धतीने आपण अगोदर सगळे वडे करून घेऊया। इथे मी थोडेसे वडे करून घेतलेत, आता आपण हे तळून घेऊया। तेल मी मोठा गॅस ठेवून गरम करून घेतलेला आहे आणि आता मी गॅस मीडियम ठेवलाय आणि आता आपण हे वडे तळून घेऊयात। मीडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती तळल्यामुळे हे वडे एकदम छान असे कुरकुरीत होतात, त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतात। त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवा आणि हे वडे छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एका बाजूने छान खरपूस रंग आलेला आहे, आता आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात। जेव्हा मी हे वडे तेलामध्ये घातले होते तेव्हा ते तेलाच्या तळाशी जाऊन बसले होते आणि आता तुम्ही पाहू शकता हे वरती तरंगत आहेत। याचा अर्थ आपले वडे छान आतपर्यंत खुसखुशीत झालेले आहेत आणि छान तळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय छान फुगलेले सुद्धा आहेत, मस्त रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशा आपले कोथिंबीर वडे तयार झालेले आहेत। एकदम मस्त, अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि कोथिंबीरचा सीजन सुरू आहे। कोथिंबीर भरपूर बाजारामध्ये आलेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल। अगदी सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे हे कोथिंबीर वडे तयार होतात। मस्त अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा छान खरपूस तळून घेऊया। अगदी 10 ते 15 मिनिटात खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे वडे तयार झालेत। गरमागरम हे वडे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता। आमच्या इकडे दह्याबरोबर खातात, कारण ज्वारी आणि दही, ज्वारीचं पीठ आणि दही हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं, अगदी भन्नाट लागतं। दही धपाटा तर तुम्ही खातच असाल, तर ज्वारीच्या पिठाचं धपाटा आणि दही कसं खमंग लागतं, अगदी त्याच पद्धतीने हे कोथिंबीरीचे वडे आणि दही खूप मस्त लागतं, भन्नाट लागतं। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि दही धपाटं पूर्वीच्या लोकांचा फेवरेट पदार्थ आहे। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये शुगर, बीपी असे वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा नाश्ता तयार करून देऊ शकता। झटपट होणारी ही रेसिपी आहे, एकदम मस्त असे वडे तयार होतात, अगदी खायलाही हलके फुलके आहेत। तुम्ही नक्की करून बघा। आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत। हे पहा मस्त, अजिबात पिठळ लागत नाहीत, एकदम मस्त आतपर्यंत तळले गेलेले आहेत। कोथिंबीर वडी करायची म्हटलं की खूप वेळ जातो आणि ती पचायला सुद्धा खूप
वयस्कर लोकांसाठी जड असते, तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।